प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2030 पर्यंत देशाच्या $5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या उद्दिष्टपूर्तीचं लक्ष ठेवलं आहे. हे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा राहणार असून या आर्थिक सामर्थ्याचे महाराष्ट्र हे प्रवेशद्वार ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इथं व्यक्त केला. Takes you towards your goal. And today we have aligned the central idea of Zero Mile Samvad with the goal given to us by our Honorable Prime Minister Shri Narendra Modi ji to make India a 5 trillion economy by 2030. I'm absolutely sure that we are going to achieve the 5 trillion mark by 2030. In fact, few of the reports suggest that by 2030, India may not be 5 trillion, India can be 9 trillion. मिहानमधील भारतीय व्यवस्थापन संस्थेतर्फे झिरो माईल संवाद या कार्यक्रमाचं आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आलं होतं. भारताचे $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं उद्दिष्ट हा विषय केंद्रस्थानी ठेवून विविध चर्चासत्र व्याख्यानाचं आयोजन 2 दिवसात करण्यात आले. या संवाद कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री बोलत होते. नागपूरच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष CP गुर्रानी, संचालक भीमराया मैत्री, बिझनेस टुडे टीव्हीचे व्यवस्थापकीय संपादक सिद्धार्थ जरावी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यवस्थापन संस्थेचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेविषयी उपमुख्यमंत्री म्हणाले की देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा सुमारे 15% आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई असून हे शहर देशाची आर्थिक, मनोरंजन आणि व्यावसायिक राजधानी आहे. देशाच्या एकूण निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 25% आहे. 29% FDIची गुंतवणूक राज्यात आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 57% लोकसंख्या ही 27 वर्षाआतील आहे. देशातील सर्वाधिक विद्यापीठं राज्यात आहेत. सर्वाधिक विजेची निर्मिती आणि वापर हा आपल्या राज्यात होतो. देशाच्या एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्राची ही बलस्थानं लक्षात घेता देशाच्या $5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या स्वप्नपूर्तीमध्ये महाराष्ट्राचा मोलाचा वाटा राहणार असल्याचं उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. Given to me is very relevant whether Maharashtra will be the gateway to 5 trillion economy. And I would say Maharashtra has to and Maharashtra will be the gateway to 5 trillion economy. When we look at Maharashtra, a state which contributes around 15% to national GDP, with Mumbai as capital, which is financial, commercial and entertainment capital of India, Maharashtra accounts for 25% of Indian exports, 29% of FDI inflows, 18% of industrial output, and barring the COVID years, our 7-year CAGR has been 10.4%, and we have 57% population which is below 27 years of age. We have highest number of universities in the country, and we also account for largest generation of and consumption of electricity in the entire country. I believe that if India has to become a 5 trillion economy, Maharashtra has to achieve a $1 trillion economy mark, and we have already started our journey towards becoming a $1 trillion economy. कुठल्याही देशाच्या विकासामध्ये तंत्रज्ञानाचा वाटा महत्त्वपूर्ण असतो.
अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणामध्ये तंत्रज्ञानाचा वाटा मोलाचा असणार आहे. पारदर्शकता आणि गतिमानता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येण्यास मदत होत असून अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण ठरेल, असं उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न साकार करण्यात असमतोलता हे एक मोठं आव्हान आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 7 जिल्ह्यांचे योगदान GDPमध्ये 55% असून उर्वरित 80% जिल्ह्याचे योगदान हे 20% कमी आहे. त्यामुळं या जिल्ह्याच्या विकासाकडे नियोजनबद्ध लक्ष दिल्यास निश्चितच आर्थिक विकास साधून अर्थव्यवस्थेला गती मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. नागपूरच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेचे कॅम्पस पुणे इथं सुरू करण्याचे संस्थेचे नियोजन असल्यास निश्चितपणे शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल, असं यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी IIMच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष CP गुरनानी आणि संचालक भीमराया मैत्री यांनी झिरो मोबाईल संवाद कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका तसेच आपले विचार व्यक्त केले.